तुम्ही अशा काय बघत उभे राहिलेत माझ्याकडे? काय काम वगैरे नाहीत का आज? काहीतरी बडबडतोय सपला मला तू. अजिबात एक शब्द बोलू नकोस काय. अरे या शैलेशला मुळी जास्वंदाचं झाड आणि गुलाबाचं झाड यातला मुळी फरकच कळत नाही. मला म्हणतो जास्वंदाच्या झाडाला गुलाबाची फुलं आली आहेत, म्हणून मग बाहेर गेलो तो बघायला आणि अभद्र असं दर्शन झालं सकाळी सकाळी त्या कांगारणीचं. हो आप्पा, ते मला एक अभद्र दर्शन झालं ना तुम्हाला? हो. म्हणजे आता दिवस खराब जाणार तुमचा. आप्पा गोमूत्र देऊ का डोळ्यांना लावायला? चला चला चला. काही गरज नाहीये गोमूत्राची. आप्पा मला ना. आप्पा निदान तुम्ही हातपाय तरी धुवून घेता का? हो हो. का? मी आंघोळ केली सकाळी. म्हणजे तिचं अभद्र दर्शन झालंय ना म्हणून म्हणत होते मी. मस्त परत एकदा आंघोळ करा आणि तुमच्या खोलीत जाऊन झोपून घ्या. हा सुनबाई, ही काय वेळ आहे का शांतपणे झोपायची? अहो नाही नाही आप्पा, म्हणजे तुमचा दिवस खराब जायला नको ना म्हणून ती सांगत असेल. हो हो, म्हणजे झोपलात ना की दिवस कसा जाईल कळणार सुद्धा नाही, तुम्हाला पण आणि आम्हाला पण. आप्पा मी काय म्हणतो, मला ना तुमच्याशी. आप्पा मी काय म्हणते, तुम्ही चूळ भरून घेता का? मी तुम्हाला पाणी देते ना. हा चला. अरे काय चाललंय काय तुमचं? कसले सल्ले देताय तुम्ही मला? गप्पा बसा सगळे तुम्ही. तुमच्या खाणाखुणा कसले चालू आहेत तिकडे? आज सगळे सकाळपासून विचित्रच वागतायत. काय झालंय काय तुम्हा सगळ्यांना? अरे बोला, काहीतरी बोला. तोंड दिलंय ना देवानं, ते उघडा आणि बोला. बोला. प्रसन्न, तुला मगाचपासून काहीतरी माझ्याशी बोलायचं होतं ना? बोल आता, बोल. दादा. हा आप्पा, हा मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. बोल ना. जरा तुम्ही सगळे थोडा वेळ शांत बसता का? आप्पा आपल्या दुकानातल्या सदाला 2 दिवसाची सुट्टी हवी होती गावाला जायला, मी त्याला ती देऊन टाकली. शेवटी डोंगर पोखरून उंदीर काढला यानं. हे सांगण्याकरता तू तळमळत होतास मगाचपासून. बहुतेक तुम्हाला काय काय झालंय तेच मला कळत नाहीये. मी वर जातो आपला माझ्या खोलीत. काय इथे जर थांबलो ना तर वेळा होईल, वेळ लागेल मला. त्यापेक्षा संकुलाची बैठक आहे त्याची तयारी करायला पाहिजे. जातो. अहो तुम्ही अप्पांना सई आणि नचिकेत बद्दल सांगितलं नाही म्हणजे माझं म्हणणं पटलंय तुम्हाला? दादा खरंच खूप खूप धन्यवाद आम्हा सर्वांतर्फे. म्हणजे आमची मोठी चिंता दूर झाली. अरे हो भाऊजी, म्हणजे तुम्हाला सुद्धा नचिकेत आवडलाय ना सईसाठी? नचिकेत मलाही आवडतो, पण तो आप्पांना आवडणं जास्त महत्वाचं आहे. जोपर्यंत तो आप्पांच्या पसंतीस पडत नाही तोपर्यंत मी यांच्या लग्नाला परवानगी देणार नाही. आप्पांचा निर्णय यात अंतिम राहील. आणि हो, हे सगळं आप्पांना आत्ता कळालं असतं तर त्यांना धक्का बसला असता. आणि त्यांना सावरायला आई देखील इथे नाहीये, म्हणून मी आप्पांना सांगितलं नाही इतकंच. भाई मी काय म्हणतो, ते तिकडे सिडनीला वडापावची गाडी टाकता येते का बघ ना. तुझ्या बरोबर मी पण येईन आणि माझं पण लाईफ सेटल होऊन जाईल. लास्ट टाइम आय एम टेलिंग यू, मी येत नाहीये. नाही यार, आता ऑलमोस्ट सगळे प्रिपरेशन झाले, फक्त तिकीट आले
की मग आपण जाऊ एअरपोर्ट साठी. हा तुला वेगळं सांगू, आय एम नॉट कमिंग कॅडी. अरे बट यार मॅक, तू इथे राहून तरी काय करणार आहे? थांब, सईचा फोन होता. झालं, बॉम्ब फुटणार आता. हॅलो, हा बोल सई. नचिकेत, एक चांगली बातमी आहे. वाव, व्हॉट आर यू सेइंग? प्रसन्न काकांनी आपण नाही सांगितलं. नाही सांगितलं आणि बाबा म्हणाले की काय म्हणाले? हेच की तू त्यांना जावई म्हणून काय? जावई म्हणून पसंत आहेस. येस येस, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. म्हणजे आता तू मिसेस सई देशपांडे होणार. नचिकेत चल नंतर बोलूयात. हा हॅलो सई. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. एक नंबर. नाही पण आता तुम्ही आगाऊपणा केलं ना, माझे बॅग्स पॅक करून. गो अनपॅक द बॅग्स नाव. ओ ठीक आहे आम्ही दोघं मिळून करू. ओके ओके. बट द गुड थिंग इज नो गोइंग बॅक टू सिडनी, नो लिव्हिंग इन युनिव्हर्सिटी आणि नो लिव्हिंग फ्रेंड्स. ओके. नाकडे माझ्या ना एका युनिव्हर्सिटीच्या फ्रेंडचा फोन आला होता. शी ऍक्च्युली नीडेड अ हेल्प, पण मी तिला सांगितलं वी आर गोइंग बॅक टू सिडनी. व्हॉट हॅप? ऍक्च्युली ना तिच्या डॅडचा सँडविचचा बिझनेस आहे अँड दे वर थिंकिंग दिस फेस्टिव्ह सीझन ते त्या सँडविचचा सेल इन्क्रीज करते. हा, पण तुम्ही दोघं काय मदत करणार तिला? जेम्स, ते नाही का आपण केतकरांच्या शॉप मधले लाडू सेल केले होते, यू रिमेंबर राईट? तर तोच इन्सिडेंट मी माझ्या फ्रेंडला सांगितला होता. त्याच म्हणून ती आम्हाला विचारते. सँडविचेस विकतात ना ते? येस. प्रसन्न काकांनाच विचारू आपण, ठेवणार का त्यांच्या शॉप मध्ये? यू राईट, दॅट विल बी ग्रेट राईट. आणि तसाही ते प्रोडक्ट प्रमोशन पण आपोआपच होणार मग. एक्झॅक्टली. पण तू नक्की विचारशील ना त्यांना? हा, मी विचारतो काकांना. कसं लगेच जाईल? हे पण भाई, आता जाऊन त्यांना काका काका बोलू नको. सासरे बुवा आहेत ते तुझे. हॅलो. हो. काका या ना प्लीज. काय? नाही, कोणी बघितलं प्रॉब्लेम होणार. बरोबर. या काका या. Sai told me about. आमचं बोलणं झालंय. या सो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे अबाउट अस, राईट? माझी तशी हरकत नाहीये, पण आप्पांची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला या बाबतीत पुढे जाता येणार नाही. या डेफिनेटली मी मिळवीन त्यांची परमिशन. बट तुम्ही परमिशन दिली त्याच्यामुळे आय वॉज रिअली. पण आप्पांचं. हो आय कर. ओके, कॅन वी टॉक अबाउट वर्क? हा, तेच बरं होईल. मी तुम्हाला ते यमी फूड्स बद्दल बोललो, त्यांचे सँडविचेस तुमच्या शॉपमध्ये ठेवायचे होते. व्हॉट हॅव यू थॉट अबाउट दॅट? काका, लेट मी टेल यू, त्यांचे सँडविचेस ना खूप पॉप्युलॅरिटी मिळते. या, आणि ट्रस्ट मी, त्यांचा सेल्स खूप वरती जाणार. हो, पण असले पदार्थ आम्ही आमच्या दुकानात ठेवले नाही ना कधी. मग आता ठेवा. इट इज ऑलवेज अ फर्स्ट टाइम काका. आणि फेस्टिव्ह सीझन आहे, त्याच्यामुळे ॲडव्हान्टेज मिळेल. हो, पण आम्ही आतापर्यंत पारंपरिक मराठी पदार्थच ठेवत आलो आमच्या दुकानात. हे असले पदार्थ घ्यायला लोक काय येतील दुकानात आमच्या? ते तुमच्या शॉपमध्ये मिळत आहे ते कळल्यावर का नाही येणार काका? थिंक अबाउट इट. आय मीन द डील इज रिअली गुड. अशी हातातून जाऊ देऊ नका. चकल्या 500 रुपये किलो.
उद्यापासून चकल्या 530 रुपये किलोनी. हा. बेसन लाडू 600 रुपये किलो. बेसन लाडू 650 रुपये किलोनी. दरवर्षीप्रमाणे आपल्याला दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भाववाढ करायलाच हवी. तिखट शेव 250 रुपये किलो. तिखट शेव 300 रुपये किलोनी. घे हे घे. आणि आपल्या दुकानाच्या फलकावर उद्या हे सगळे नवीन भाव लिहून टाक बर का. प्रसन्न. अरे दरवर्षी आपण दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर भाववाढ करतो, तरी सुद्धा ग्राहकांचा उत्तम असा प्रतिसाद असतो आपल्याला वर्षानुवर्ष. आप्पा, एक सांगू का? काय आपण पदार्थ पण वेगळे ठेवायला हवेत दुकानात. वेगळे म्हणजे? अरे सगळे मराठी पारंपरिक पदार्थ आहेतच की विक्रीला. हो, आपण ते वर्षानुवर्ष आपल्या दुकानात ठेवत आलोच आहोत. हा. पण गिरायकाला सुद्धा काहीतरी वेगळं अपेक्षित असतं ना. आपण आपल्या पदार्थांमध्ये काहीतरी वैविध्यही आणायला हवं. नाही, मला काही त्याची गरज वाटत नाहीये. काय पूर्णान्न मध्ये मिळणारे पदार्थ हीच मुळी पूर्णान्नची ओळख आहे. आणि आणखीन काही पाहिजे असेल तर बाहेर दुकानं आहेतच की लोकांना. हो आप्पा. अरे तू का आलायस इथे? तुझं डोकं फिरलंय का? अरे आप्पानी पाहिलं ना तर. रिलॅक्स, नाही बघणार ते. तुम्ही मला ऐकून घ्या प्लीज. काय? आय एम गोइंग टू ट्राय समथिंग न्यू. त्याच्यासाठी मला तुमचे ब्लेसिंग्स पाहिजे. अरे आता आणखीन काय नवीन करणार आहेस तू? सांगतो. वी हॅड अ कॉन्व्हर्सेशन अबाउट दोज सँडविचेस. तर तुम्ही बोलला का आप्पांशी? का बोलले ते? नाही रे, आप्पा नाही तयार होणार. मी त्यांच्या समोर हा विषय काढायचा प्रयत्न केला, पण ते तयार नाही त्याला. नो प्रॉब्लेम, वी हॅव अनदर ऑप्शन. काय? ते सँडविचेस तुमच्या शॉपमध्ये ठेवायचेच नाही, पण तरी पण पूर्णांनाला ते सँडविचेस विकल्याचा प्रॉफिट मिळणार. हा, असं कसं मिळणार? वी हॅव द पूर्णांना ॲप नाव. त्या ॲप थ्रू आपण या सँडविचेसचा सेल करायचा. ऑर्डर्स डिरेक्टली तुमच्या ॲपवर येणार आणि तिकडून एक्झिक्यूट होणार. द मनी विल गो डिरेक्टली इन टू युअर बँक अकाउंट. 40% कट मिळणार तुम्हाला. 40%? सपोज 10,000 सँडविचेसचा सेल झाला इन अ डे, देन अप्रॉक्सिमेटली 40,000चा प्रॉफिट होईल बाय डुईंग नथिंग. 40,000 आणि काहीच न करता? ही परदेशी पदार्थ. नाही, पण हे आप्पा याला तयार होणार नाही. का नाही चालणार? शॉपमध्ये सँडविचेस येणार पण नाही, गोडाऊन मध्ये पण येणार नाही. हो बाबा, आपल्या दुकानात नसणारच आहे परदेशी पदार्थ. तुम्ही घर रेंटवर दिलं तर घर तुमचंच राहणार ना. इट्स द सेम वे. तुम्ही फक्त रेंट घ्या, घर तुमचंच राहणार. पण अहो ऐका ना, ह्या मुलांना ना खूप जास्त कळतो या सगळ्यातलं. मग द्या ना परवानगी. बरं ठीक आहे. थँक्यू सो मच. हा, पण मी तुला आमचं नवीन दरपत्रक देतो. त्याप्रमाणे नवीन दर त्या संगणक प्रणालीमध्ये बदलाव करून घे. या, नो प्रॉब्लेम, करतो. या या या, आप्पा नाही येत. या बिंदास बस. थँक्यू. आप्पा म्हणाले साधारण 1.5 तासांनी येतील. बिंदास घे ना वाव. साबुदाण्याची खिचडी. खा खा, गरम गरम आहे. मग आमच्या होणाऱ्या जावयाच्या कल्पनेतून जन्मलेला नवा व्यवसाय उद्यापासून सुरू होतोय. मग सगळे मिळून आनंद साजरा करूयात ना. काय? या, शुअर. घ्या लिंबू सरबत. वा, घ्या. वाव. एवढी VIP ट्रीटमेंट? अरे तू कामच केलंस तसं. नाही, पण तू खूपच मस्त शक्कल लढवलीस. म्हणजे परदेशी पदार्थ दुकानात ठेवायलाही नकोत आणि विकता सुद्धा येतील. म्हणजे ते काय म्हणतात हिंदीमध्ये,
साप भी मरे और काय काय देते दादा? साप समजून जमीन थोपवणे. अरे हे हिंदी मध्ये आहे का? काय म्हणतात ते? काय म्हणतात? अरे काका म्हणजे सांप भी मर जाए और लाठी भी ना टूटे. वेट अ मिनिट व्हॉट डज दॅट मीन? माझं मराठी आता इम्प्रूव्ह व्हायला लागलंय. प्लीज डोंट स्टार्ट विथ हिंदी नाव. नाही नाही, पण हिंदी सुद्धा भारतीय भाषा आहे, त्यामुळे तुला शिकावी लागेल. हो की नाही दादा? हो हो. हा. तुम्ही दोघं आधी शांत व्हा बघू. आधीच तो गोंधळलेला आहे. अरे म्हणजे आपलं कामही झालं आणि कुणाला त्याचा त्रासही नाही झाला असं म्हणायचं यांना. ओके ओके ओके. बरं नचिकेत, आपल्या संगणक प्रणालीवर कधीपासून विकलं जाणार आहे ते सँडविच? मी जरा बॅकएंड मध्ये थोडे चेंजेस करतो. प्रॉडक्ट डिटेल्स मध्ये ते यमी सँडविचेस ऍड करतो अँड देन बाय टुमॉरो आय थिंक ऑर्डर स्टार्ट होतील. वा उत्तम. आणखी आणू का खिचडी तुमच्यासाठी नचिकेतराव? राव. I feel like I'm some leader or something. अरे आपल्याकडे जावयाला राव किंवा पंत म्हणण्याची पद्धत आहे. आणि अशा पद्धती परंपरा तुला शिकून घ्याव्या लागतील. नाही त्या आप्पांना खास करून आवडतील. या आता बायकोला अगं बोलतात शिकलोय मी काका. अरे अगो बाई काय तल्लक बुद्धी आहे नाही. नचिकेत गप्प बस. I'm just saying. खा खा. मॅक्स, या सँडविचेसच्या फॉन्टसाठी काहीतरी वेगळं बघ ना, म्हणजे समथिंग इंटरेस्टिंग. Okay, check this one. या 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 दिस वन्स नाईस. हो फायनल करून टाक. ए बट हॅव यू रिअलाइज या सगळ्यामध्ये तुझा पण खूप मोठा फायदा आहे. मला सी आता साई खुश होणार या सगळ्यामुळे, मग तिची फॅमिली पण खुश होणार. आणि मेनली तू हे ऍप डिझाईन करून देतोय म्हटल्यावर ती लोक तुझ्यावर इम्प्रेस होणार ना. या दॅट्स राईट. पण ती तुझी फ्रेंड आहे. यू हेल्पिंग हर, पण तुला काहीच बेनिफिट होत नाही. दॅट्स क्वाईट स्ट्रेट. असं कसं म्हणतोस तू? हे बघ आता साई खुश आहेस म्हणजे तू पण खुश राहणार. म्हणजे तू जरा कमी चिडचिड करणार, which is nice for me. And anyway, Carrie can do literally anything for her friend. In fact, Carrie can go to any extent for anything. What do you घ्या कॉफी, घ्या कॉफी. गरमागरम स्ट्रॉंग कॉफी. strong माझी. हा. थँक्यू. आपण काय हेल्प करू काय? तू ना आम्ही मागू तेव्हा कॉफी दे. ते तर आपलं कामच आहे. बरं कॉफी बरोबर अजून काय खाणार? नाही नाही. ठीक आहे. हे भाई हे बघ, वहिनीच्या रूमची लाईट अजून चालू आहे. वहिनी जागी वाटतं अजून. अजून जागे. हो. वेट लेट मी सी. मी आलोच. Okay, I'll continue with this. हा ना चिकन. खिडकीत बघ ना साई. अरे नचिकेत, कामात आहेस ना तू? मग माझ्याशी बोलून वेळ का वाया घालवतोस? तू झोपली का नाही अजून? नचिकेत, तिथे तू जागा असताना मी इथे कशी झोपू शकते? एवढी काळजी करते माझी? ओके, आय लव्ह यू साई. जा आता काम कर, मी आहे जागी. हं